हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये. तर कशा आहेत तुम्ही सर्वजण? मस्त आणि मजेतच असता. तर इथे मी काकडी वगैरे धुवून घेत आहे, स्वच्छ सकाळी आणलेली. तर म्हटलं एकदा धुवून घ्यावं, तर स्वच्छ अशी धुवून घेते. आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. तर चहा वगैरे पिऊन झाला आणि मला संध्याकाळीच्या जेवणामध्ये काय नाही, सिंपल अशी खिचडी बनवायची आहे. मसाला भात आणि भाज्या वगैरे मला कट करून ठेवायच्या आहेत. आणि संध्याकाळी नाईटला जायचं आहे मला. आता 3 दिवस सुट्टी होती. माझा PHचा SSFS काय बॅलन्स होता, त्यामुळे सुट्टी होती. आणि आता आज नाईटला गेले, त्याच्यानंतर उद्या नाईट आणि परवा दिवशी डे ऑफ, म्हणजे नाईट ऑफ डे ऑफ. म्हणजे 6 दिवसानंतर मी एकच ड्युटी केली. म्हणजे बघा, गव्हर्मेंट जॉबचा इतका फायदा असतो आपल्याला घरी बसून पेमेंट भेटतो. आणि सुट्ट्या पण एवढ्या असतात ना, आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा असतात. आपला बॅलन्स असतं, सुट्ट्या भरपूर. PH असेल, SS असेल, FS असेल, म्हणजे इतका फायदा असतो. खरंच ज्यांचं अर्धवट एज्युकेशन झालं आहे ना, त्यांनी खरंच म्हणजे थोडंसं लक्ष देऊन किंवा थोडंसं स्वतःला स्ट्रगल करून किंवा थोडंसं हे करून अभ्यास करायला पाहिजे बरं का. खरंच गव्हर्मेंट ते गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट ते प्रायव्हेट. गव्हर्मेंट जॉबचा असा फायदा, एकतर सुट्ट्या पण भेटतात, पेमेंट पण जास्त असतो आणि आपल्याला जेव्हा घ्यायची तेव्हा पण आपण रजा वगैरे घेऊ शकतो. मला तर असं वाटते ना, घरी आता गव्हर्मेंट असो प्रायव्हेट असो, आता ज्याच्या ह्याच्या आवडीनुसार किंवा नशिबात असेल तर. पण मला तर असं वाटते प्रत्येक स्त्रीनं आजकाल कमवलं पाहिजे बरं का. एक म्हणजे स्वतः कमवणं एक वेगळाच आनंद असतो. स्वतःच्या पायावर उभा राहणं, स्वतः कमवणं आणि घरात थोडा हातभार लावणं किंवा नवऱ्याला हातभार लावणं आणि मग आपल्याकडं बघेल तेव्हा पैसे पण असणं, ते एक वेगळीच हे असते. म्हणून मला तर असं वाटते, छोटी नोकरी असो किंवा मोठी असो आणि कमी पेमेंट असो किंवा जास्त असो, पण ते प्रत्येक स्त्रीनं कमवलं पाहिजे घरात बसण्यापेक्षा, असं तरी वाटते मला. आणि त्यातल्या त्यात गव्हर्मेंट जॉब भेटणं म्हणजे ते एक नशीबच आहे. आणि तेवढं स्ट्रगल पण करायला लागतं, मेहनत पण करायला लागते, सगळंच ते असायला पाहिजे. पण मला असं वाटते की ज्या मुलीचं शिक्षण झालेले आहे, की हार मानून बसले आहेत, की आता मला मुलं आहेत, मी घरीच आहे, आता काय करू शकते, असं तसं असं म्हणणार आहे नाही. थोडासा अभ्यास करा आणि असं गव्हर्मेंट जॉबचा फायदा घ्या, मला तर असं वाटते. चला, मी तुम्हाला हे सांगितलं. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. यामध्ये विशेष ना, म्हणजे आपला वेळ कुठे गेला समजत नाही. म्हणजे आपण एवढे बिझी असतो जेव्हा आपण कामाला जातो, तो एक तर आपल्याला पैसा पण येतो, आपण आपल्या मनावर पण म्हणजे एन्जॉय करू शकतो आणि आपला वेळ पण जातो. विशेष म्हणजे चला असो. तर इथे मी मस्त असा भात गरम करून घेतलेला आहे आणि इकडं साईडला मी भाज्या पण सर्व कट करून घेतलेल्या आहेत. आणि आता मला संध्याकाळी खरं तर साडी आणायला जायचं होतं, कारण गुढीपाडवा आहे 2-4 दिवसानंतर. म्हटलं अगोदर घेऊन ठेवावी, पण मला आता नाईटला जायचं आहे. बघू, संध्याकाळी जाता जाता भेटली छान तर घेईल, नाही तर मग उद्या तशी पण सुट्टीच आहे. पण 3 दिवसापासून म्हणते घ्यायची, तर मला काही वेळ नाही भेटत. आणि स्वतःला घ्यायचं म्हटलं का एवढं काही इंटरेस्ट नसतो स्वतःसाठी. आता आपण स्वतः कमवतो आहे तर स्वतःला एवढं काही वाटत नाही आहे. आपण सर्वांना घेतो, सर्वांना खुश ठेवतो सर्वांसाठी, पण स्वतःला नाही वेळ भेटत. तर चला, जेव्हा टाईम भेटेल तेव्हा गेलंच. करून पण आपण मोठे मोठे करता गेले असतील हे छोले मसाला आहे. चला, इथे मस्त असा माझा पुलाव छान असा गरम गरम बनवून झालेला आहे. आणि असा गरम गरम पुलाव माझ्या बाळाला पण मी खायला दिला लगेच. तर कसा झाला आहे तुम्ही नक्की सांगा. रेसिपी तुम्ही पाहिलेलीच आहे. तर चला, भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय.